नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की माउंट आबूचे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? माउंट आबूचे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अरवली पर्वत। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नेपाळ। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की कर्कवर्त हे भारताचा किती राज्यामधून गेलेले आहे? कर्कवर्त हे भारताचा किती राज्यामधून गेलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 8। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 5 असा आहे की जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण अमेरिका। प्रश्न क्रमांक 6 असा आहे की चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 41%। प्रश्न क्रमांक 7 असा आहे की पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो H2O। प्रश्न क्रमांक 8 असा आहे की भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुंबई। प्रश्न क्रमांक 9 असा आहे की भारतामध्ये पहिली तागगिरणी कोठे सुरू झाली? भारतामध्ये पहिली तागगिरणी कोठे सुरू झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रिसरा। प्रश्न क्रमांक 10 असा आहे की भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल। प्रश्न क्रमांक 11 असा आहे की खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते? खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ॲडम स्मिथ। प्रश्न क्रमांक 12 असा आहे की महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुंबई। प्रश्न क्रमांक 13 असा आहे की मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे? मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुलगे। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 15 असा आहे की भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 29 जून। प्रश्न क्रमांक 16 असा आहे की कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 29 जुलै। प्रश्न क्रमांक 17 असा आहे की भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश। क्रमांक 18 असा आहे की DVD हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? DVD हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्टिकल डिस्क।
प्रश्न क्रमांक 19 असा आहे की भीमस्टेक या घटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? भीमस्टेक या घटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ढाका. प्रश्न क्रमांक 20 असा आहे की देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य कोणते आहे? देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रघुराम राजन. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी कायदा करण्यात आला? कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी कायदा करण्यात आला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1829. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की भारतातली पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झाली? भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की इलबर्ट बिल खालीलपैकी कोणी मंजूर केले? इलबर्ट बिल खालीलपैकी कोणी मंजूर केले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 26 असा आहे की हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले? हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 17 सप्टेंबर 1948. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 30 डिसेंबर 1906.